सभापती महोदय, सन्मान्य सदस्य चित्राताई वाघ यांनी लक्षवेधीच्या अनुषंगाने मांडल्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक विशाखा मार्गदर्शक तत्वे जाहीर झाल्यानंतर 2013 मध्ये कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळापासून अधिनियम 2013 संसदेकडून सहमत करण्यात आले आणि राज्य शासनाचा शासन निर्णय दिनांक 11 जून 2014 अन्वये कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळापासून तक्रारींची चौकशी करण्यासाठी 10 किंवा 10 पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असलेल्या ठिकाणी नियुक्त त्यांनी त्यांच्या आस्थापनेमधील अंतर्गत तक्रार समिती गठीत करण्याबाबत निर्देश देण्यात आले। दिनांक 11 सप्टेंबर 2014च्या शासन निर्णयान्वये ज्या ठिकाणी 10 पेक्षा कमी कर्मचारी आहेत किंवा जेथे नियुक्ती अधिकाऱ्याविरुद्ध तक्रारी आहेत अशा कार्यालयांमध्ये जिल्हा स्तरावर स्थानिक तक्रार समिती स्थापन करून त्यांच्याकडे तक्रार करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे। राज्यात आतापर्यंत 74,010 इतक्या आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रारी समिती गठीत करण्यात आलेल्या आहेत। सभापती महोदय, आयुक्त महिला व बालविकास पुणे यांना राज्य समन्वय अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी उपजिल्हा अधिकारी यांना जिल्हा अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे। प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांना जिल्हा नोडल ऑफिसर म्हणून घोषित करण्यात आले आहे। तसेच महानगर क्षेत्रामध्ये प्रत्येक वॉर्ड करता वॉर्ड ऑफिसर यांना उपसमन्वय अधिकारी, त्याचप्रमाणे नगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत यांच्या कार्यक्षेत्रामध्ये मुख्याधिकारी यांना उपसमन्वय अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे। तालुका क्षेत्रासाठी गटविकास अधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकारी यांना उपसमन्वय अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे। त्यामुळे साधारणपणे ज्या शासकीय ज्या आस्थापने असतील किंवा जी कार्यालय असतील इथे साधारणपणे बहुतांशी ठिकाणी ही जी समिती आहे ती स्थापन झालेली आहे। ही वस्तुस्थिती खरी आहे की खाजगी आस्थापने ज्या आहेत तिथे हवा तितकासा प्रतिसाद हा काही त्या ठिकाणी समिती स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून झालेला नाहीये। पण या संदर्भामध्ये विभाग म्हणून आम्ही 11 सप्टेंबर 2024 रोजी आणि या व्यतिरिक्त सुद्धा जे संबंधित विभाग आहेत यांच्याकडे शी बॉक्स पोर्टल असेल किंवा आपल्या या ऍक्ट मध्ये ज्या ज्या बाबी नमूद केलेल्या आहेत त्यानुसार त्यांनी ही कारवाई करावी या संदर्भातलं आम्ही त्यांना स्मरणपत्र सुद्धा हे वेळोवेळी दिलेलं आहे। मधल्या कालावधीमध्ये मुख्य सचिवांनी सुद्धा त्या संदर्भातल्या बैठका या आयोजित करून त्या ठिकाणी त्यांनी त्या संदर्भामध्ये खाजगी आस्थापनांमध्ये अशा पद्धतीच्या समित्या स्थापन झाल्या पाहिजेत आणि तिथले जे विषय आहेत ते निकाली लागले पाहिजेत, तक्रारी निकाली लागल्या पाहिजेत अशा पद्धतीच्या सूचना दिल्या। सभापती महोदय, आपल्या माध्यमातून मला या ठिकाणी सभागृहाला माहिती द्यायची आणि सर्व सदस्यांना सुद्धा की राज्यात अंतर्गत तक्रार समिती, स्थानिक तक्रार समितीकडे प्राप्त झालेल्या तक्रारींची संख्या व निकाली काढलेल्या तक्रारांची संख्या गेल्या 5 वर्षाचा त्या ठिकाणी जर साधारणपणे आपण आढावा घेतला तर 2020-21 मध्ये 73 तक्रारी त्या ठिकाणी प्राप्त झाल्या आणि त्याच्यापैकी 73 निकाली काढल्या गेल्या। 21-22 मध्ये 82 प्राप्त झाल्या आणि 82 निकाली काढल्या गेल्या। 22-23 मध्ये 411 प्राप्त झाल्या आणि 411 निकाली काढल्या गेल्या आणि 23-24 मध्ये 25 प्राप्त झाल्या आणि 25 निकाली काढल्या गेल्या आणि त्याच्यानंतर 44 प्राप्त झालेल्या आहेत। त्याच्यातल्या 24 तक्रारी त्या ठिकाणी निकाली काढलेल्या आहेत आणि साधारणपणे 20 तक्रारींवर जे काम आहे ते सुरू आहे। पण खाजगी आस्थापनांवर स्थापन झालेल्या समित्यांची संख्या तुलनेने कमी असल्याने यासाठी मंत्रालयीन स्तरावर मंत्रालयीन प्रशासकीय विभाग म्हणजे उद्योग विभाग असेल, शालेय शिक्षण विभाग असेल, कारण बऱ्याचशा शाळा सुद्धा त्याच्यामध्ये खाजगी शाळा सुद्धा येत असतात, उच्च व तंत्र शिक्षण विभाग असेल, वैद्यकीय शिक्षण विभाग असेल, जिथं खाजगी आस्थापना आहेत यांच्याकडे पाठपुरावा करून समित्या स्थापन करण्याबाबतची कारवाई ही सभापती महोदय त्या ठिकाणी करण्यात येईल। मी मगाशीच नमूद केल्याप्रमाणे उत्तरामध्ये 5 वर्षाच्या कालावधीमध्ये जवळपास 635 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातल्या जवळपास 615 ज्या आहेत त्या निकाली काढल्या गेलेल्या आहेत आणि साधारणपणे अशा पद्धतीनं काम हे आम्ही विभागाच्या माध्यमातून विशाखा समितीला अनुसरून करत आहोत। सभापती महोदय, खरं तर सुरुवातीच्याच उत्तरामध्ये मी नमूद केलं की शासकीय
जे आस्थापना आहेत तिथं बऱ्यापैकी साधारणपणे या समित्या ज्या आहेत त्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत आणि तक्रारी सुद्धा प्राप्त होतात आणि त्या निकाली सुद्धा निघत आहेत. खासगी आस्थापनांवर हवा तसाच प्रतिसाद हा निश्चितपणाने मिळत नाहीये आणि ही वस्तुस्थिती मगाच्या माझ्या उत्तरामध्ये पण मी नमूद केली आणि त्यानुसारच कामगार विभाग असेल, शालेय शिक्षण विभाग असेल, उद्योग विभाग असेल, उच्च व तंत्र शिक्षण, वैद्यकीय विभाग असेल, याकडे त्या संदर्भातला पाठपुरावा आम्ही करून जसं आम्ही त्यांना एक स्मरणपत्र सुद्धा खरं तर या वर्षभराच्या कालावधीमध्येच चित्राताई आम्ही याला गती देण्याचा प्रयत्न केला. याआधी बराचसा कालावधी साधारणपणे दुर्दैवाने हवं तितकंसं लक्ष या संबंध विशाखा समिती आणि प्रश्नांवर दिलं गेलं नाही. पण तरी सुद्धा या वर्षभराच्या कालावधीमध्ये अनेक वेळेला आम्ही त्या संदर्भातले जी काही स्मरणपत्र आहेत ती सुद्धा दिलेली आहेत. मला सन्मान्य सदस्य महोदया चित्राताईंनी ज्या या ठिकाणी बाबी नमूद केलेल्या आहेत त्याला अनुसरून मला सभापती महोदय मी या ठिकाणी निश्चितपणाने आश्वासित करू इच्छिते की विशाखा समितीच्या अनुषंगाने खासगी आस्थापनांच्या ठिकाणी या समित्या स्थापन करण्यासाठी आढावा घेण्यासाठी सचिव स्तरावर दर 3 महिन्यांनी, आयुक्त स्तरावर दर महिन्यानी आणि मंत्री महोदयांच्या स्तरावर दर 6 महिन्यांनी या संदर्भातला आम्ही आढावा घेऊ आणि निश्चितपणाने याच्यातून खासगी आस्थापना जे आहेत त्याच्यावर अधिकाधिक या समित्या नेमल्या जाव्या या दृष्टिकोनातून काम हे करण्यात येईल.